नमस्कार, आज आपण इथे खडकीमध्ये आलेलो आहे आणि लोकांची प्रतिक्रिया काय आहे निवडणुकीबद्दल हे आज आपण थेट लोकांसमोर जाणार आहे। जसं पाहायला गेलं तर मोदींचं काम चांगलं आहे। बदल पाहिजे थापा चंपत नाही पाहिजे। राहुल गांधी यावेळेस पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदीच झाले पाहिजे। काय मोदीशिवाय पर्यायच नाही। राहुल गांधी त्यांचं काम आहे, नॉलेज आहे, शिकलेलं आहे, माहिती आहे राजकारणाची, शिकल्या सवरलेला आहे आणि राजकारणी घराण्यातला आहे। 2014 पासून ते आता 2024 पर्यंत हल्ले किती कमी आले सगळ्यांना माहिती आहे, सत्यच आहे ना, यात काही खोटं नाहीच ना। नरेंद्र मोदीच होणार, एकच आहेत ते। स्त्रीची उन्नती तर देशाची उन्नती। सुरुवात ही मोदीजींनी स्त्रियांपासूनच केली की जसं की सुकन्या योजना, त्यांच्या आरोग्यविषयीच्या योजना, 33% आरक्षणावरून 50% आरक्षण, ह्या सर्व योजना खरं तर आमच्या महिला भगिनींसाठी मोदीजींनी केलेले काम आहे, ते आमच्यासाठी एक वरदानच आहे। राम मंदिर बनवलं, लोक मंदिरात जातात, दर्शन घेतात, तुम्हाला वाटते का हिंदुत्व महत्त्वाचं आहे म्हणून? हे बघा, हिंदुत्व हे महत्त्वाचं आहे, सर्वच धर्म महत्त्वाचे। आपण कुठल्याही धर्माला नावं ठेवून चालणार नाही। हिंदुत्व महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर त्यांनी महागाई पण कमी केली पाहिजे। जे सामान्य जनतेला जी जळ बसते खिशाला, महागाई भरपूर होत चाललेली आहे। भारतीय राज्यघटना धर्मावर आधारित नाही, ती निधर्मी आहे। मग हा हिंदुत्वाचा नारा कशाला? राम मंदिरात रामाबद्दल कोणाला आदर नाही? तुम्हाला नाही, मला नाही, सर्वांनाच आदर आहे। कोणत्याही एखाद्या पक्षाचा, धर्माचा, जातीचा अजेंडा घेऊन माणूस जगणारा तो पंतप्रधान नको आहे, अशी आमची भावना आहे। आता मोदी सरकारमुळे महागाई वाढली आहे असं म्हणतात, तर तुम्हाला ह्याबद्दल काय मत आहे? नाही, थोड्या प्रमाणात महागाई वाढली, पण GDP दर पण वाढलेला आहे। आता पहिलं सिलेंडर काय होतं 300-400 रुपये, 1200 रुपये, 1100 रुपये झाला आहे। महागाई हे सरकार वाढवतंय, लोकसंख्या नाही आहे, लोकसंख्या अशीही वाढत आहे। महागाई वाढते त्याच्यावर लोकसंख्या वाढत चालली आहे ना। महागाई झाली, महागाई काही झालेली नाही वाढलेली। हो का, पगार वाढले म्हणजे ॲक्च्युली सगळं वाढतंच ना। गरीब हा गरीबच होत चाललेला आहे, श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे। महागाई वाढणारच, कसे काय महागाई वाढले? कुठं महागाई वाढली? महागाई तर वाढली नाही, लोकसंख्या वाढली तर महागाई वाढणारच। मोदींना टक्कर देणारा असा कोणता नेता आहे का? आत्ता तरी सध्या कोण नाही, नंतर बघू आता पुढं काय होतं ते। कोण नाही, याच्या आधी होतं फक्त अटल बिहारी वाजपेयी, बस ते पण भाजपाचं होतं। आता सगळ्या सत्ता फोडल्या, राष्ट्रवादीचं फोडलं, शिवसेना उद्धव ठाकरेंना फोडलं, यांना काय नाही। उद्धव ठाकरे साहेब चांगले आहेत आणि शरद पवार एक नंबर। मोदी नकोच आहे। आणि शिक्षणामध्ये पण खूप पैसा लुटायचं चाललंय। जे 1ली ते 8वीच्या मुलांसाठी ट्युशन्स वगैरे होती, ते ट्युशनसुद्धा बंद केले मोदींनी। काय उपयोग आहे? मोदी नकोच आहे। आता मुलींना मोफत शिक्षण दिलं, आता उच्च शिक्षण मोफत दिलं जाते मुलींना, तर तो तसा उज्ज्वला गॅस दिलेला आहे। नंतर कर्ज योजना दिलेल्या आहेत, उद्योजकांना कर्ज योजना दिलेल्या आहेत, उद्योजकांना त्याचे फायदे दिलेले आहेत। मग असं एवढं असताना मग मोदीशिवाय कोण असू शकतो या ठिकाणी?